नादच खुळा शिरा. तिला आवरलं ना, ती म्हणली शिलावय तता नाही गोल झाला, काजू थकलं तर बदाम थकलं तर तवा गोल झाला या. दुसरी पळतच आली, तुला सांगितलं होतं ना. तिसरी उठूनच उभा, तुम्ही दोघींत घोटाळा करून टाकला. हात धुयाला पाहुणे आमच्या घरी आली होती, अजून मागा. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, काय सांगू तू ते बाई तुझ्या कृष्णाची नवलाई. किती प्रयत्न केला तरी बोबड पण येतं बाहेर, लपवून चालत नाही. एका बापाला 3 पोरी होते. किती पोरी? 3 सुंदर, पण लग्नच जमत नव्हती. का? एक होती बुबडी, दुसरी होती गेंगाणी, तिसरी होती तुतानी. लई दिसाय देखण्या, पण बोलल्या की वाटोळ. बापान डोकं लावलं, पोरीनो मोठी पार्टी येणार आहे, 3 नवरदेव, फक्त एक करायचं, भारी जेवायला करायचं, पण बोलायचं नाही कोणी. बोललं की वाटोळ होते. लग्न जमस्तवर बोलायचं नाही, होस्तवर गप. पुरी गप. शिरा केला शिरा. पाहुणे असे मध्यस्थी, असे खिलारी महाराजासारखे, चोपदार मामासारखे मध्यस्थी. मध्यस्थी बी असं जाडजूड असावं, उग बारीक नसावं, फुकलं तरी उडून जावं, असं जाडजूड मध्यस्थी. आणि ती शिरा घेऊन आल्या पुरी. कुणीच बोल ना. असं कुणीच बोल ना. पाहुण्यासनी बी कळ ना, पोरगी बघाय आलोय का सावडाय आलोय. कुणीच बोल ना, गप. एक पाहुणा लय हुशार, काहीतरी घोटाळा आहे. हितनं सुरुवात. शिरा बाकी शिरा बाकी शिरा बाकी शिराचा लय म्हणजे लयच भारी. शिरा नादच करायचा नाही. तसं बापान डोळं वाटारलं, पुरी गब्बर का बोलू नको, गप गप. पुरी खाली. पाहुणा आगाव. खरं सांगू पुरीनो, लय स्थळं बघितली, असा शिरा नाही. शिरा तालुक्यात नाही तर शिरा काय काजून, काय बदामन, काय भारीन. शिरा नादच नाही करायचा. खरं सांगू का, कुठल्या पुरीनं बनवला असेल ते बनवला असेल, पण खरं सांगतो लयच भारी. जिनं बनवलाय तिला दम निघतोय वे. धापलं बापा गप. पुन्हा पाहुणा. शिरा नादच खुळा शिरा. तिला आवरलं ना, ती म्हणली शिलावय तता नाही गोल झाला, काजू थकलं तर बदाम थकलं तर तवा गोल झाला या. दुसरी पळतच आली, तुला सांगितलं होतं ना. तिसरी उठूनच उभा, तुम्ही दोघींत घोटाळा करून टाकला. हात धुयाला पाहुणे आमच्या घरी आली होती, अजून मागा. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, काय सांगू तू ते बाई तुझ्या कृष्णाची नवलाई.